हॅलो फ्रेंड्स, आज मी शेअर करणार आहे कोळंबी मसाला। इथे एक वाटीभर कोळंबी स्वच्छ धुवून त्याला अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा मीठ व अर्धा लिंबाचा रस लावून घेतलेला आहे। ते आपण 10 मिनिटे बाजूला ठेवूयात। आता मसाल्याची तयारी करूयात। इथे एक वाटी खोबरं, 4-5 बेडगी मिरच्या, 2 चमचे धने, अर्धा चमचा मेथ्या, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा काळी मिरी, थोडी चिंच आणि 4-5 लसूण पाकळ्या। तवा तापला की मिरच्या 2-3 मिनिटे भाजून घेऊयात। मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत। यात सर्व मसाले व अर्धा इंच आलं घालून लालसर भाजूयात। मसाले भाजून झालेला आहे। आता यात खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं लाल भाजून झालेलं आहे। हे सर्व मिश्रण थंड झालं की एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेऊयात। कढईत तेल तापलं की कढीपत्ता व बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे। यात कोळंबी घालून 2-3 मिनिटे परतूयात। कोळंबी परतून झाले की वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। यात आता 2 कोकमे व चवीपुरतं मीठ घालून मिश्रण परतून घेऊयात।
आता 2 मिनिटे झाकण लावून शिजत ठेवूयात. दोन मिनिटे झालेली आहेत. परत थोडं मिश्रण एकजीव करून घेऊयात. आता यात 1 चमचा तेल घालून 2 मिनिटे झाकण ठेवून कोळंबी शिजत ठेवूयात. दोन मिनिटे झालेली आहेत. यात थोडी कोथिंबीर घालून कोळंबी सुकी करून घ्यायची आहे. कोळंबी सुकी झालेली आहे. तर तयार आहे कोळंबी मसाला.